आम्ही लय पक्षपात केला दादा, मंत्रिमंडळ तो काढून टाका त्याला. हो दादा, जमिनीला पद देऊ नका दादा. तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या पाहिजे होतं दादा, जनतेचं म्हणणं. पद देऊ नका दादा. त्याच्या एकट्यामुळे सगळ्यामुळे नसून टाकलं त्यांनी. दादा दादा आमचं म्हणणं ऐकून घ्या दादा. दादांनी इथं येऊन आमच्या गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का? कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन इथं नुसते फोटो सेशन करून जात आहेत का? आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय. खरं तर गावातल्या प्रत्येक तरुण मुलाची आज भावना नव्हती ह्यांना गावात येऊ द्यायची, तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली होती की बाबा आपल्या गावात यायला लागले. ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित दादा हे कामाचे कटिबद्ध आहेत. कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही, तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का? या सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल ज्यावेळेस मी स्वतः त्यांना आवाज देऊन बोलले त्यावेळेस म्हणले मी सगळं ठीक करतो. तुम्ही ठीक करणार होता तरी 13 दिवस तुम्ही केलं काय? तुम्ही 13 दिवसामध्ये ठीक का केलं नाही? आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या आहेत, तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्चं सोडणार नाही. काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आजच देशमुख कुटुंबांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मस्साजोगमध्ये पोहोचले तेव्हा ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी जोरदार घोषणाबाजी गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी पक्षपातीपणा केला असून त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली. मात्र बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की या घटनेच्या खोलात गेलं पाहिजे. या घटनेचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. तर शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.